आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे आणि सुशील हगवणेचे बंदूक परवाने रद्द करण्यात आले। पोलिसांनी वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेली चांदीची भांडी आणि कारही जप्त केली। निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। हगवणे कुटुंबियांसोबत त्याचे जवळचे संबंध होते असं पोलिसांनी म्हटलंय। तर आता निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ झाली आहे। हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाणला सह आरोपी करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसपटे कुटुंबियांची पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली। हगवणे कुटुंबियांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे सरकारचे प्रयत्न असतील आणि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी यावेळी कसपटे कुटुंबाला दिलं। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील सह आरोपी निलेश चव्हाण अजूनही मोकाटाचे। निलेश चव्हाण पुण्याच्या बाहेर 100 ते 150 किलोमीटरपर्यंत गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलिसांकडून निलेशचा शोध घेण्यात येतोय। गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी रद्द केला आहे। वारजे पोलीस ठाण्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव गेल्यानंतर तातडीने परवाना रद्द करण्यात आला। दरम्यान जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना दिल्याचं उघड झालं। जालिंदर सुपेकर यांनी कारागृहाची खरेदी केली, त्याच्यामध्ये 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला। पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी कथित ऑडिओ क्लिप ऐकून दाखवली। मयुरी जगताप प्रकरणी महिला आयोगाने योग्य सल्ला दिला असता तर मयुरीला तिचा अधिकार मिळाला असता असं म्हणत उपसभापती नीलम गोरेंनी रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला। वैष्णवीला तिच्या आई वडिलांनी हुंडा म्हणून दिलेले 51 तोळे सोनं हगवणे कुटुंबाने गहाण ठेवल्याची माहिती समोर आली आहे। आधी लग्नामध्ये दिलेले 51 तोळे सोनं नेमकं कोणत्या कारणासाठी त्यांनी बँकेमध्ये ठेवलंय, त्यासाठी वैष्णवीची परवानगी घेतली होती का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले। पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेला आहे। चाकणकरांविरोधात काँग्रेसनं चिल्लर आंदोलन केलं। वैष्णवी हगवणे प्रकरणी शिवसेना उभाटा पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतील लालबागमध्ये उभाटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। वैष्णवीने आत्महत्या केली नाही, तिला जबर मारहाण करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली असा आरोप करुणा मुंडेंनी केला। वैष्णवीच्या पतीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करुणा मुंडेंनी केली। मंत्री पंकजा मुंडेंनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कसपटे कुटुंबाचं सांत्वन केले। दरम्यान कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी कुटुंबाला दिलं। नीती आयोग बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्र विकासाचं विजन मांडलं। यावेळी ऑपरेशन सिंधूरसाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानण्यात आले। 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता शिवसेनेच्या वाटेवरती आहेत। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगदीश गुप्ता निर्णायक भूमिका घेणार आहेत। गोंदियातील उभाटाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाहरुख पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला। प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। चिपळूणमध्ये शिवसेना उभाटाला मोठा धक्का बसणार आहे। उभाटाच्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले विनोद झगडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली। उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेला विनोद झगडे उपस्थित होते। 26 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये भाजपची शंखनाद सभा होणार आहे अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली। ऑपरेशन सिंधूरच्या यशाचा शंखनाद, भारतीय सैन्य दलाच्या शौर्याचा शंखनाद आणि आगामी स्थानिक निवडणुकांचा हा शंखनाद असेल असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मिहिर कोटेचा याच्या ऑफिसजवळ त्याच्या ड्रायव्हरला पकडून एका इसमाने धमकावलं आणि कोटेचांना जीवे मारण्याची धमकी दिली। पोलिसांनी संबंधित आरोपीला पकडलं असून पुढील तपास सुरू आहे। अकोला शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्या। कार्यकर्त्यांनी गोपीकिशन बाजुरिया यांच्या बॅनरला जोडे मारत फोटो पेटवून दिला होता। दरम्यान शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी केली। खासदार संजय राऊतांनी मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलंय। मनसेसोबत दिलसे युती करणार, मनसेबाबत सकारात्मक पाऊल टाकायला काहीच हरकत नाही अशी ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले। मनसेसोबत युती करण्यासाठी ठाकरे तयार आहेत। मराठी माणसांसाठी एकत्र येणं म्हणजे बाळासाहेबांना मानवंदन आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। मनसेसोबतच्या युतीनंतर नात्यांवर भर देणार असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं।
पडद्यामागे किंवा पडद्यापुढे युतीबाबत कोणताही विषय नाही. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर मनसे नेते संदीप देशपांडेंनी ही प्रतिक्रिया दिली. मनसेच्या प्रकाश महाजनांनी संजय राऊतांचा चांगला समाचार घेतला. राज ठाकरे शिवतीर्थावर खूप चांगला पाहुणचार करतात, कॉफी पाजतात. त्यामुळे संजय राऊतांनी माध्यमांसमोर बोलण्याऐवजी शिवतीर्थावर येऊन बोलावं आणि त्यांच्या गाडीची सुरक्षा मी करतो असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला. चंद्रपुरातील जिवती नगरपंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटातील 5 नगरसेवक आणि 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार देवराज भोंगळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. खासदार प्रणिती शिंदे यांनी MIDC जळीत कांड दुर्घटनेतील मनसुरी आणि बागवान कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं सांत्वन केलं. सोलापुरातील अक्कलकोट MIDC मधील सेंट्रल टेक्सटाईलला लागलेल्या आगीत मनसुरी आणि बागवान कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला होता. अहिल्यानगरच्या चौंडीच्या विकासाचा आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यासाठी 681 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. तर आराखड्याचा शासन निर्णय लवकर जाहीर होणार असल्याची माहिती राम शिंदेंनी दिली. संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर 375वा सदेह वैकुंठ गमन सांगता सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात उपस्थित असणाऱ्या भाविकांवर अजित पवारांनी पुष्पवृष्टी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते KV सबस्टेशनचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान पवारांच्या हस्ते भूमी अभिलेख विभागाच्या वतीने जमिनीच्या मोजणीची पत्रकं वाटण्यात आली. पुण्याच्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. आणि यावेळी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रेचा समारोप महाडच्या चांदे क्रीडांगणात झाला. आणि यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला. या देखाव्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. 31 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अण्णा हजारे, पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे यांना अहिल्यानगर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ठाण्यात गेल्या 48 तासात 19 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका 21 वर्षीय तरुणाचा कोरोना आणि हाय डायबिटीसमुळे मृत्यू झाल्याची माहिती. बीडच्या वंजारवाडीमध्ये माजी सरपंचासह एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत जखमी झालेल्यांवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता गंगना उर्फ बसवराजला सुरक्षा दलानं ठार केले. चकमकीच्या ठिकाणी बसवराजूची डायरी जवानांना सापडली. त्यातील एका पानावर आत्मसमर्पित माओवाद्यांचा पथक DRG म्हणजेच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचा उल्लेख करून माओवादी सहकाऱ्यांना उद्देशून गगन्नाने एक संदेश लिहिलेला आढळून आला. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील कॅश प्रकरणातील निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची चौकशी करण्यात आली. तब्बल 4.5 तास त्यांची चौकशी करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्य दलाने केलेल्या गौरवपूर्ण कार्याला सलाम करण्याकरता शहादा शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात रॅली पार पडली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भर पावसात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. आणि या रॅलीत मोठ्या प्रमाणात युवकांसह नागरिकांनी सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यात गणबोटेंच्या निवासस्थानी भेट दिली. आणि यावेळी त्यांनी गणबोटे कुटुंबियांचं सांत्वन केलं. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 भागातील समर कॅम्पमध्ये एका 45 वर्षीय शिक्षकाने 2.5 वर्षाच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी जितेंद्र दुलानी या नराधम शिक्षकाला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. बदलापूर शहरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहन चालक हैराण झाले. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर लोणावळा ते खंडाळा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली. विकेंडसाठी पुण्या मुंबईहून मोठ्या संख्येनं पर्यटक लोणावळ्यात येत असतात आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. विक्रोळ इथं टागोरनगरमध्ये कचऱ्याचं साम्राज्य माजलंय. नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यानं दुर्गंधी पसरली. याकडे पालिकेनं दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले.
डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद करण्यात आलंय. पीओपीचा भाग कोसळल्यानं दुरुस्ती काम होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. ठाण्यात तृतीयपंथीय व्यक्तीने उदरनिर्वाह भागवण्यासाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान राज्यातील पहिली तृतीयपंथीय रिक्षाचालक म्हणून तिने बहुमान मिळवला. रेवस रेड्डी सागरी महामार्गाचं काम बंद पाडण्याचा ठराव चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी घेतला. विश्वासात घेऊन काम करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली. वसई विरारमधील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांच्या मागणीला अखेर यश आलं. 1 जूनपासून महिलांना बस प्रवासात 50% सवलत मिळणार आहे. उल्हास नदीत अतिक्रमण करणाऱ्यांना तहसीलदारांनी 10 कोटी 16 लाखांचा दंड ठोठावला. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात सत्संग विहार या संस्थेने माती टाकून अतिक्रमण केलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पंढरपूरच्या केम रोपळे रस्त्याची दुरावस्था झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे पावसाचं पाणी साचून रस्ते चिखलमय झालेत. रस्ता दुरुस्तीचं काम मंजूर होऊनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांशी संवाद साधण्याकरता कमलापूर इथे आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकऱ्यांनी हाकलून लावलं. बीडच्या नाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्रांसाठी ग्रामस्थांकडून पैशाची मागणी केल्याचा ग्रामसेवकाचा व्हिडिओ समोर आला. पैसे नसतील उसने घ्या पण आम्हाला पैसे द्या असं म्हणत ग्रामसेवक ग्रामस्थांवर दबाव आणत असल्याचं समोर आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध विकास कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आणि यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान तातडीनं काम पूर्ण करून रस्ता सुरू करण्याची मागणी जी ती नागरिकांनी केली. जळगाव जिल्ह्यात तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नाफेडच्या माध्यमातून 16 केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर खरेदीचा दर प्रति क्विंटल 7,500 इतका निश्चित करण्यात आला असून 28 मे पर्यंत तूर खरेदी सुरू राहणार आहे. कराड चिपळूण मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या कामादरम्यान ट्रक अडकल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने रस्ता खोदल्याचा आरोप नागरिकांनी केला. छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर परिसरात भुयारी पूल बनवण्यात आलाय. मात्र पावसामुळे पूल तुंबल्यानं वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडामध्ये शहीद संदीप गायकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी सामना करताना त्यांना वीरमरण आले. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना देण्यात येत असलेल्या अत्याधुनिक सुविधांचा सर्वात जास्त फटका लायसन्सधारी हमालांना बसलाय. दरम्यान केंद्र सरकारने रेल्वेच्या ग्रुप डी मध्ये सामावून घेण्याची मागणी हमालांनी केली आहे. परभणीच्या गंगाखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडलेत. पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमुळे चालकांना वाहन चालवणं अवघड झालंय आणि त्यामुळे पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुलाच्या कामादरम्यान नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. अनेक तासांच्या मेहनतीनंतर नगरपालिका प्रशासनाकडून ही गळती बंद करण्यात आली. वडगाव मावळ भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मागील 15 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला. जमिनीविषयीचं कामकाज ठप्प झाल्यानं शेतकरीही हवालदिल झाले. बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरीपाच्या पेरणीसाठी तब्बल 7,41,000 हेक्टरवर नियोजन करण्यात आले. सोयाबीन कपाशीसह मुख्य खरीप पिकासाठी मुबलक प्रमाणात बियाणं आणि खतांचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. तर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी 14 भरारी पथकंही स्थापन करण्यात आली. बीड पोलीस दलातील 600 कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर आता महसूल विभागात बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. आष्टी तालुक्यात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या 11 तलाठ्यांच्या बदल्या करण्यासाठी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. नागपुरात डॉक्टर हेडगेवार आणि महात्मा गांधी एक दर्शन या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. बेळगावच्या चोपडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप केलं जाणार आहे आणि तालुक्यातील 38,400 विद्यार्थ्यांनी ही पुस्तकं वाटप केलं जातील.
जळगावच्या पंचायत समिती परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली. हत्येच्या आरोपीला पोलिसांनी काही तासात अटक केली. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील इथेनॉल उत्पादक कंपनीत एका मजुराचा मृत्यू झाला. रशिक गेडाप असं मृत्यू झालेल्या मजुराचं नाव आहे. सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची खरेदी विक्री करणाऱ्या 2 आरोपींना तहसील पोलिसांनी अटक केली. कारवाईत पोलिसांनी 220 किलो संबंधित तंबाखू आणि 4 चाकी वाहन असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. नागपूर पोलिसांनी ही कारवाई केली. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. भरधाव 4 चाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहकाला जोरदार धडक दिली आणि या अपघातात एक व्यक्ती जखमी झाला. चिपळूण शहरातील खेड विभागातल्या कांगणेवाडी रोड परिसरातील 4 घरांमध्ये घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जळगावच्या यावलमध्ये गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. दारू साठा जप्त करत 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावरील पुळताबा फाट्याजवळ कंटेनर चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला चिरडलं आणि या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली. रस्त्याच्या कामामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. उल्हासनगरमध्ये कागदी पुठ्ठ्यांच्या गोदामाला आग लागली. रिजन्सी अँटिलिया परिसरात ही घटना घडली. अग्निशमन दलाची 3 वाहनं घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर अल्पवयीन तरुणीच्या मृतदेह प्रकरणाला नवं वळण लागलंय. अनैतिक संबंध पाहिल्यामुळे तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. नागपूरमध्ये घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. इम्रान शेख आणि महेंद्र शाहू या 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान त्यांच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. नवी मुंबईतील एका 32 वर्षीय व्यक्तीला अटॅक आला आणि यावेळी तो स्वतः त्याच्या बायकोसोबत कार ड्राईव्ह करत डॉक्टरांकडे जात होता. मात्र यावेळी त्यानं रस्त्यावर चालणाऱ्या एका व्यक्तीला धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अटॅक आलेल्या व्यक्तीचा जीव वाचलेला आहे, मात्र पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अभिनेता मुकुल देव याचं वयाच्या 54व्या वर्षी निधन झालंय. दस्तक चित्रपटातून त्यांनी चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. बीडच्या धारूर तालुक्यात सर्पदंशामुळे भावंडाचा मृत्यू झालेला आहे. झोपेत असताना सर्पदंश झाल्यानं त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला आणि या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते. छत्रपती संभाजीनगर शहरात जवळील सातारा परिसरात दुधाचा टँकर उलटला. टँकरमधून सांडत असलेलं दूध गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली.